बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी सोन्या, प्रकरण 16. आणि माझ्या डोळ्यासमोर बापाचं मरण आलं. उपाशी ठेवणं दिसू लागलं. तुळईला लोंबकळणारं आईचं शरीर दिसू लागलं. मला राग आला, बापाचा संताप आला. येणारं रडं कुठल्या कुठं पळून गेलं. असंच वागायला पाहिजे आपल्याला, माझं मन मला सांगू लागलं. तुला तुझ्या बापाला त्रास द्यायचा आहे, आईच्या मरणाचा बदला घ्यायचा आहे, बापाला ठार मारायचं आहे. आणि मी रागात म्हणालो, नाही, मला कोणी रागवत नाही, मला कोणी शोधत नाही, माझी कोणी काळजी करत नाही. रागवण्यासारखं, काळजी करण्यासारखं, माझी वाट पाहण्यासारखं माझं कुणी नाही. मी एकटा आहे. माझी आई मेली, तिनं मारलं. माझ्या बापानं दुसरं लग्न केलं. मला सावत्र आई आहे, सावत्र भाऊ आहे. पण यात माझं कुणीच नाही. मला आपल्या मिठीत घेऊन ती थोपटत राहिली. मला बरं वाटू लागलं. माझं काळीज भरून आलं. फणसाच्या आतले गरे मला हवेसे वाटू लागले. टरफलाच्या आतले शेंगदाणे भन्नाट वाटू लागले. नाळातलं खोबरं साईसारखं वाटलं. घाणेरड्या दिसणाऱ्या बाईत ही माया पाहून अशोक वनातल्या सीतेजवळची राक्षसीन मला आठवली आणि गंमत वाटली. वरच्या रंगरूपावरून काही नसतं हेच खरं. म्हणून तर चोखोबाचा अभंग शिकवताना मानेसरांनी सांगितलं होतं, काय भुललासी वरलिया रंगा. दार वाजता स्वप्नातून जागा झाल्यासारखा मी जागा झालो. बाईनं दार उघडलं. ती दोघं आत आली आणि गावाचं नाव आपल्याला समजलंच नसल्याचं लक्षात आलं. चल सोन्या, वेळ झाली आपल्या कामाची, मोठू दादा म्हणाला. सोन्या, आज काम झालं तर 6 महिने बसून खायचं बघ. म्हणजे? चल तू, तुला नाही समजायचं ते. त्यांनी कुठून तरी स्कूटर आणली होती आणि आम्ही तिघं त्या स्कूटरवरून अंधारात घुसलो. नेहमीप्रमाणेच गावापासून लांब असल्या एका घराजवळ स्कूटर थांबली. स्कूटर लावून आम्ही तिघं आत गेलो. मी आडोशाला थांबलो. आणि छोट्याने बेल दाबली. दार काही उघडेच ना. त्याने पुन्हा बेल दाबली. दाराची कडी वाजवली, पण दार काही उघडायला तयार नव्हतं. मग आम्ही तिघं घराच्या पाठीमागे गेलो. एका खोलीतून प्रकाश दिसत होता. मोठू दादाने मला खांद्यावर घेऊन खिडकीजवळ नेलं. आत कोण दिसतंय का बघ, तो म्हणाला आणि मी खिडकीतून आत पाहिलं. आत जमिनीवर एक बाई झोपली होती आणि तिच्याजवळ 3-4 लहान मुलंही झोपली होती. त्या बाईनं एका पोराला आपल्या मिठीत घेतलं होतं आणि त्या पोराचा हातही तिच्या गळ्यात होता. मी वेड्यासारखा पाहू लागलो. कुठेतरी आईची मिठी आठवू लागली. माझ्या अंगाला गुदगुल्या झाल्या. मोठ्याने माझ्या पायाला चिमटलं. दिसलं काय? तो म्हणताच दिसलं. मी हळूच कुजबुसलो. मग घराच्या सगळ्या खिडक्यातून मी आत पाहिलं. सगळं घर रिकामं होतं. घरात दुसरं कोणीच नव्हतं. पुन्हा आम्ही पुढच्या बाजूला गेलो. दार वाजवून सगळे दमलो, पण तिला काही जाग आली नाही. पुन्हा आम्ही घराच्या पाठीमागच्या बाजूला गेलो. मला खांद्यावर घेऊन मोठू दादा म्हणाला, सोन्या, घरावर चढ आणि एक इंग्रजी कौल काढून आत उडी मार. घरावर चढून मी एक कौल काढलं. बॅटरीचा उजेड आत टाकला, पण आतलं दार बंद दिसलं. दाराला बाहेरून कडी असली तर आपण आतच अडकू विचार करून मी दुसऱ्या खोलीवरचे कौल काढले. तिथलं दार उघडच दिसलं.
ती बाई झोपलेल्या खोलीतला प्रकाश आत आला होता. आत्ता काम सोपं होतं. उंच जागेवर उडी मारणं हा तर माझा खेळ. हातातली बॅटरी पॅन्टच्या खिशात घालून मी मांजरासारखी खाली उडी मारली. जरासुद्धा आवाज झाला नाही. तरी मी थोडा वेळ तिथंच लपून राहिलो. ती बाई जागी नाही याची खात्री झाल्यावर त्या खोलीतून ती बाई झोपलेल्या खोलीत आलो. बाईची आणि त्या पोराची गळामिठी माझ्या डोळ्यांना सोडवत नव्हती. मी पाहतच राहिलो. बाहेरची कडी काढायची आहे हे मी विसरूनच गेलो. बाहेरून दार वाजवण्याचा आवाज आला तसा बाहेर जाण्यासाठी मी पाऊल उचलले आणि भिंतीकडेला ठेवल्या पाण्याचा तांब्याला माझा पाय लागला. तांब्याने आवाज दिला आणि आणि त्या पोराजवळच्या रिकाम्या जागेत घुसून तोंडावर चादर पांघरून मी गुपचूप पडलो. त्या बाईनं पांघरून ओढलं तर छाती धडधडत होती, पण तसं काहीच झालं नाही. त्या पोरावरचा हात तसाच लांब करून माझ्यावर हात टाकत त्या पोरासहच मला मिठीत घेत ते अर्धवट झोपेतच म्हणाले, किती वळवळतोस रे, झोप आता गप्प. झोपेत बोलल्यासारखी बोलून ती गप्प झाली. तिला पुन्हा झोप लागली. ती घुरू लागली. तिचा हात काढावा असं मला वाटत नव्हतं. जिथल्या तिथं जग राहावं. निदान तिच्या कुशीत असताना मला मरण तरी यावं असं वाटू लागलं. माझे डोळे भरून वाहू लागले. मला काय होत होतं हे माझं मलाच समजत नव्हतं. समजत होतं एवढंच की हा हात माझ्या आईचा आहे आणि या हाताला धोका देणं म्हणजे आपल्याच आईला लुबाडणं. पण तुळईला लोंबकळणारी आई दिसू लागताच नाही, आता असा विचार करायचा नाही. मी मनात म्हणालो, आधी बापाचा बदला घ्यायचा, आईला न्याय मिळवून द्यायचा. एवढ्यात पुन्हा बाहेरची कडी वाजली. तिला काही जाग आलीच नाही. मग हळूच तिचा हात उचलून मी खाली सोडला. मान उंचावून तिच्याकडे पोटभर पाहून घेतलं. होय, क्षणभर का होईना तिनं आपलाच मुलगा समजून मला जवळ ओढलं होतं. झोपेत का असेना प्रेम दिलं होतं. सोन्यानं आपल्या डोळ्यातली आसवं पुसली. हळवे झाले इन्स्पेक्टर हे हळहळले. सोन्या क्षणभर थांबला. कुणीच काही बोललं नाही. शेवटी इन्स्पेक्टरच म्हणाले, पुढे काय झालं? पुढे काय, नेहमीसारखंच. मी दाराची कडी काढून दिली. त्यांनी घर लुबाडलं. आश्चर्य म्हणजे सगळं घर उचकडेपर्यंत तिला जाग आली नाही. कुणाचा विरोध नाही, काही नाही. आपल्याच घरातून नेल्यासारखं आम्ही सगळं नेलं. तू परत गावी कधी आलास? दुसऱ्याच दिवशी त्यांनी मला सांगलीच्या गाडीत बसवलं. तुला किती पैसे दिले त्यांनी? ते देत होते भरपूर, पण मी नाही घेतले. मला काय करायचे जास्त पैसे? 200-300 रुपये घेऊन मी गावी आलो. सोन्याच्या चौकशीसाठी 2 माणसं आलीत बाहेर. एका पोलिसाने सलाम करून सांगताच, पाठवून द्यात. इन्स्पेक्टर म्हणाले, कोण आला असेल माझ्या चौकशीला? सोन्याला प्रश्न पडला. माझी चौकशी करण्यासारखं आहेच कोण मला? संजू मामा तर आला नसेल, पण एवढ्यात त्याच्यापर्यंत कसं समजलं हे? नाही नाही, तो येणं शक्य नाही. मग कोण आला असेल? पवन दादा तर नसेल? बरोबर आहे, तोच आला असेल. त्याच्या एवढं माया करणार तर गावात कोणीच नाही. आणि चावडीसमोर पोलीस आले होते तेव्हा तर पवन दादा तिथंच होता. नक्की तोच आला असेल. सोन्याची कळी खुलली. त्याला आनंद झाला. पवन दादाची वाट पाहत तो दाराकडे पाहू लागला. तोच पवन आणि सागर आत आले. पवन दादा म्हणून सोन्या त्याला जाऊन बिलगला आणि म्हणाला, पवन दादा, मला नाही तुरुंगात जायचं, मला गावी देशील ना? होय, तुला गावी नेण्यासाठी चालूय आम्ही.
तू काही काळजी करू नकोस. त्याच्या खांद्यावर थोपटत गालावर हात फिरवत पवन म्हणाला, आता तू तिथं खुर्चीवर बैस, मला जरा साहेबांशी बोलू दे. सोन्या निमूटपणे खुर्चीवर बसला. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. पवन म्हणाला, मी पवन मगदूम आणि हा सागर चौगले. आम्ही सोन्याच्या जामिनासाठी आलोय. साहेब, सोन्या एवढ्या मोठ्या चोऱ्या करणं शक्यच नाही. काही खायच्या वस्तू त्या चोरतो हे कबूल आहे मला, पण अथनीसारख्या लांबच्या गावात तो चोरी कसा करेल हे सगळं खोटं आहे साहेब. हे पहा पवन मगदूम, आम्ही याला पाहून विश्वास ठेवला नसता, पण सोन्यानंच सगळ्या गोष्टी खरंच सांगितलेल्या आहेत. जग्गू आणि छोटू बरोबर त्याने चोऱ्या केल्या आहेत. नाही साहेब, हे खोटं आहे. भीतीपोटी त्यानं सगळं कबूल केलं असेल. अहो, तुरुंगाची भीती वाटली असेल त्याला. हे बघा, सोन्याला आम्ही मारलं नाही की तुरुंगाची भीतीही घातली नाही. त्यानंच सगळं खरं सांगितलं. जग्गू आणि छोट्याला त्यानं पाहता क्षणीच ओळखलं देखील. वाटल्या सोन्यालाच विचारा. होय पवन दादा, मी सगळं खरं सांगितलं. सोन्या म्हणाला, खोटं कशासाठी बोलू मी? पोलीस तर म्हणाले की खरं सांगितलं तर आम्ही तुला काही करणार नाही म्हणून. पवन गप्प झाला. काय बोलायचं हे त्याला समजतच नव्हतं. सागरच मग पुढे म्हणाला, इन्स्पेक्टर, त्या जग्गूनही ओळखलं का याला? शेवटची एक आशा त्यानं बोलून दाखवली, पण होय, त्या दोघांनीही ओळखलं याला. इन्स्पेक्टरच्या या उत्तरानं उरली सुरली आशाही नष्ट झाली. इन्स्पेक्टर, सावरलेला पवन म्हणाला, इन्स्पेक्टर, याचं काय होईल आता? याला शिक्षा होईल? तुरुंगात मारहाण तर करणार नाहीत? हे बघा पवन मगदूम, याला मारलं तर जाणार नाहीच नाही, पण याला शिक्षाही होणार नाही. अहो, कायदा याला काहीच करू शकत नाही. फार तर याला सुधारगृहात पाठवलं जाईल. म्हणजे बघा, अशा बालगुन्हेगारांना सुधारण्याची संधी देण्यासाठी सुधारगृहे निर्माण केलेली आहेत. तिथे त्यांना शिक्षण तर मिळतंच, पण त्या शिक्षणाबरोबरच त्यांचं मन संस्कारित केलं जातं. कशामुळं तो गुन्हेगारीकडे वळला याचं कारण शोधून त्याला त्यापासून परावृत्त केलं जातं. मुलांच्या मनाला कल पाहून त्यांच्या आवडीनुसार त्यांना गुंतवलं जातं. मुलं सुधारण्यासाठी हरेक प्रकारे प्रयत्न केले जातात. खरंच सांगतो, फार चांगली माणसं तिथं नेमलेली आहेत. इन्स्पेक्टरांचं बोलणं पवन मन लावून ऐकत होता. अशी सुधारगृहे असतात हे त्याला माहीतच नव्हतं. जीवनात असा प्रसंगही कधी आला नव्हता की सुधारगृहाचा दरवाजा ठोठवा. तरी पण मुलं तिथं खरी सुधारतात का याबद्दल त्याला शंका होती. त्याचबरोबर अनेक गोष्टींची माहितीही त्याला हवी होती. त्याच्या मनात नुसतं प्रश्नांचं मोहोळ उठलं होतं. कुठून सुरुवात करावी हेच त्याला समजत नव्हतं. सागरची मनस्थिती त्याच्यापेक्षा वेगळी नव्हती. शेवटी पवन म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, काही विचारलं तर रागावणार तर नाही? नाही. विचार काय विचारायचं आहे ते? साहेब, त्या सुधारगृहाची आम्हाला काहीच माहिती नाही, त्यामुळं मनात प्रश्नांचं वावटळ उठलंय. सागर म्हणायचाच अवकाश. होय साहेब. पवनही म्हणाला, साहेब असंही घाबरू नका. काय विचारायचं तर निसंकोच विचारा. साहेब, याला कुठल्या गावी नेणार? म्हणजे कुठल्या सुधारगृहात पाठवणार? पवन, तिथं आम्हाला त्याला भेटता येईल का? सागर, तिथं सगळी अशीच मुलं असतात का? तिथं मुलं खरंच सुधारतात का? तिथं मुलं पुन्हा जास्त बिघडत तर नाहीत? तिथला खर्च कोणी करायचा? तिथं शिक्षा करतात का? मारतात का? किती दिवस ठेवून घेतात? घरी कधी पाठवतात? समजा तो सुधारला नाही तर पुढं काय?
गारपिटीसह मुसळधार सरी कोसळ्या तसा कोसळणारा प्रश्नांचा भडीमार पाहून चक्रावलेले इन्स्पेक्टर साहेब दोन्ही हात उंचावून म्हणाले, अरे अरे, एक एक प्रश्न विचारा. हे प्रश्न की प्रश्नांची वावटळ. सॉरी साहेब, चुकलं साहेब. ओके, इन्स्पेक्टर म्हणाले, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे थोडक्यात रिमांड होमची माहितीच तुम्हाला सांगतो. हे बघा, कुठल्याही बालगुन्हेगाराला त्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रिमांड होममध्येच ठेवलं जातं. तिथं गुन्हेगार मुलंच असतात असं नाही, तर निराधार मुलांची सोयही शासनानं तिथं केलेली असते. त्यामुळे मुलांना सहजीवन मिळून चांगल्याबरोबर वाईट मुलंही चांगली होतात. आता तुमच्या मनात शंका आली असेल की चांगल्या मुलांबरोबर वाईट मुलं चांगली होतात, तर मग वाईट मुलांच्या बरोबर चांगली मुलं बिघडत का नाहीत? तर सहसा असं होत नाही. मुलांची संगत आणि संस्थेतल्या माणसांची नजर सतत मुलांवर असल्यामुळे मुलं शक्यतो सुधारतात. आणि समजा मुलं सुधारलीच नाहीत, तर वर्ष 6 महिन्यानंतर त्यांना एरोड्याच्या सुधारगृहात पाठवलं जातं आणि तिथंही सुधारणा झाली नसल्यास 18 वर्षानंतर तुरुंगात डांबलं जातं. पण अशी वेळ फारच क्वचित येते. सहसा मुलं सुधारतातच. तिथं पालकांना भेटण्याची परवानगी असते. जाताना काही खाऊ वगैरे नेला तरी चालतो. 1-2 तास मुलांबरोबर राहण्याची परवानगीही मिळते. तिथं मुलांना मारतात का, शिक्षा करतात का, असा एक तुमचा प्रश्न आहे. पण शिक्षा करणं आणि मारणं यापेक्षा मुलांना तिथं समज दिली जाते. अमुक एखादी गोष्ट का करू नये, का करावी, हे समजावलं जातं आणि त्यातूनही मुलांनी ऐकलं नाही तर किरकोळ शिक्षा केली जाते. म्हणजे बघा, घरात पालक किंवा वर्गात शिक्षक मुलांना शिक्षा करत नाहीत का, तशी शिक्षा करून मुलांची प्रवृत्ती वळवली जाते. मला वाटतं जवळजवळ तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतीलच, इन्स्पेक्टर म्हणाले. आणखी काही विचारायचं असेल तर विचारा. समजा पालक भेटायला नाखुश असतील, कुणी त्याच्याकडे आलंच नाही तर? असं सहसा होत नाही. समजा झालंच तर त्या मुलाला वाईट वाटेल, असुरक्षित वाटेल. जगात आपलं कुणीच नाही, कुणासाठी सुधारायचं असं वाटून कदाचित जास्त बिघडण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. म्हणजे पालकांचं प्रेम आणि सहकार्य महत्त्वाचं आहे तर? होय, या गोष्टीच त्याला गुन्हेगारीपासून वाचवू शकतात. अहो, लहान मुलांना आईवडिलांचं प्रेम आणि संरक्षण फार गरजेचं असतं. पण साहेब, नेमकं हेच सोन्याला मिळत नाही. मग हे काम आणखीन कुणीतरी करायला हवं, अगदी आपली जबाबदारी समजून. आणि मला वाटतं सोन्याचं हे काम तुम्हीच दोघं कराल, होय ना? होय साहेब, आम्ही करू ते काम. कितीही कष्ट पडले, कितीही अडचणी आल्या तरी सोन्याला आम्ही यातून सोडवू. ठीक आहे, जा तुम्ही आता. सोन्याला सोडून कसं जायचं, सोन्याचा निरोप कसा घ्यायचा, दोघांच्याही समोर प्रश्न पडला होता. सोडून गेल्यावर त्याला काय वाटेल, आपल्याबद्दल त्याच्या मनात काय विचार येतील, तो हे कसं सहन करेल. अवघड क्षणाला तोंड देणं तेवढंच अवघड होऊन गेलं होतं. सोन्या तर कधी यांचं संपतंय अशा चेहऱ्याने वाट पाहत बसला होता. नको असलेल्या विषयाचा आणि नावडत्या शिक्षकांचा तास असावा आणि मुलांचं लक्ष घंटेकडे लागलेलं असावं, तसा सोन्या चलबिचल झाला होता. पवन आणि सागरची झालेली हालचाल पाहून, चला संपली एकदाची कटकट, अशा चेहऱ्यानं तो उठला आणि खुर्चीवरून उठलेल्या पवनला म्हणाला, चल बाबा दादा लवकर, मला कंटाळा आलाय बसून बसून आणि भूकी लागली आहे खूप. पवनने सोन्याची नजर चुकवली. तो काही बोललाच नाही. त्याने सागरकडे पाहिले. सागरने काही सांगावे, सोन्याला समजावावे अशी त्याची इच्छा होती, पण सागरने आपली दृष्टी भिंतीकडे वळवली. पवन समजून चुकला की या अवघड क्षणाला आपल्यालाच तोंड दिले पाहिजे आणि तो सोन्याला सहज बोलल्यासारखा हसत म्हणाला, अच्छा सोन्या, चलतो आम्ही. सोन्या वेड्यासारखा पाहू लागला.
या पवनदादाचं डोकं फिरलंय की काय? चलतो आम्ही म्हणजे काय? हे काय माझ्या घरला आलेत आणि जाताना चलतो म्हणून सांगू लागलेत? सोन्याला हसूच आलं. तो म्हणाला, ए दादा, चलतो म्हणजे काय? मला सोडून जाणार आहेस? पवन काही बोलला नाही. सागर तर बघायलाही तयार नव्हता. हे पाहून मामला काहीतरी गंभीर आहे हे सोन्याच्या लक्षात आलं. तसा रडविल्या चेहऱ्याने तो म्हणाला, दादा, छोटू दादा मोठू दादासारखं मलाही तुरुंगात घालणार आहेत? नाही रे बाळा, पवन म्हणाला, तुला तुरुंगात घालणार नाहीत. मग? हे पोलीस काका तुला रिमांड होममध्ये पाठवणार आहेत. म्हणजे? म्हणजे हे बघ, तुला तुझे वडील मारतात, तुला घर आवडत नाही ना? होय. म्हणून तुला तुझ्या घरापासून लांब ठेवणार आहे ते. पण माझा गाव, माझे मित्र, माझा सुन्या यांच्याशिवाय मी कसा राहू? नाही दादा, मला नाही जायचं कुठं. हे बघ, तुला जावं लागेल. पवन जरा कठोरपणे म्हणाला. किती वेळा सांगितलं तरी ऐकलं नाहीस. चोरी करू नकोस, चोरी करू नकोस म्हणताना सोडलं नाहीस. आता तुला त्याची शिक्षा झालीच पाहिजे. आपल्या बोलण्याने सोन्याला वाईट वाटेल हे पवनला माहीत होतं, पण हीच वेळ आहे त्याला समज देण्याची हे जाणून तो म्हणाला, आता चांगला झाल्याशिवाय गावात यायचं नाही. दादा, मी आता चोरी करणार नाही. शपथ दादा, आता मी तू सांगितल्यासारखं वागेल. पण मला गावी नाही रे. इथं ठेवून जाऊ नको. सोन्या रडू लागला. गालावरून आसवं उघडू लागली. तुम्ही निघा आता, इन्स्पेक्टर म्हणताच पवन आणि सागर जायला निघाले. दादा, पण सोन्याने पवनच्या पायाला मिठी मारली. इन्स्पेक्टर शिंदेने त्याला ओढून घेतलं आणि दोघं बाहेर पडले. 5-10 पावलं गेल्यानंतर दोघांनी पाठीमागं वळून पाहिलं. गायीपासून तोडल्यावर वासराच्या चेहऱ्यावर दिसणारं कारुण्य त्यांना सोन्याच्या चेहऱ्यावर दिसू लागलं. डोळ्यातली अस्वस्थता थरकाप उडवू लागली. बिचारा सोन्या. एकाच वेळी दोघांच्याही ओठांतून शब्द बाहेर पडले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.